सणांची नगरी मुंबई. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता मला सवय नाही राहिली. मी पहिले होतो मुंबईला तेव्हा मी ट्रेननं खूप प्रवास करायचो. हो वाव, शिवसेनेचं कार्यालय दिसते. हे बाळासाहेब भवन म्हणून आहे, हे मंत्रालय. पैदल पैदल तुम्ही बरीच मुंबई फिरू शकता. तर मित्रांनो, टेस्ट भारी आहे. 13 किलोमीटर. जय शिवराय मित्रांनो, शिवसकाळ. आजचा माझा दौरा आहे मुंबईला. तर मुंबईला बराच वेळ गेलो आहे मी, पण साऊथ मुंबईला बऱ्याच वर्षांतर जात आहे. नाहीतर आपण ठाणे, कल्याण इकडे तर बराच वेळ जात असतो. म्हणजे मेन मुंबई आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजची माझी जर्नी असणार आहे मुंबई एक्सप्रेस हायवेने. त्यामध्ये तुम्हाला मिसिंग लिंक पण दाखवेल मी आणि अटल सेतू पण दाखवेल. तर ही जवळपास 3 घंट्याची जर्नी आहे. ईव्ही घेऊन जात आहे यावेळेस. तर ईव्हीला टोल पण लागत नाही, एक्सप्रेसवेवर लागत नाही ना, टोल लागत नाही एक्सप्रेसवेवर ईव्हीला. नाहीतर बाकीच्या वाहनांना बराच टोल आहे इथं. पनवेल 86 किलोमीटर पनवेल. 10 मिनिटात पहिला टोल आला सुद्धा. 250 रुपये. समृद्धी महामार्गावरसुद्धा ईव्हीला काहीच टोल नाही आहे. बाकीच्या पेट्रोल, डिझेल, कार त्यांना भरपूर टोल द्यावा लागतो. ते ईव्हीचा फायदा आहे. रनिंग कॉस्ट खूप कमी असते ईव्हीची. 1.5 रुपये किलोमीटरनं चालते. पेट्रोल 7 रुपये किलोमीटरने, डिझेल 5.5-6 रुपये किलोमीटरने, CNG 4-4.5 किलोमीटर. तर ईव्ही सगळ्यात स्वस्त पडते. आठ 8.5 किलोमीटरचा हा टनल आहे. पूर्ण लोणावळा सेक्शन जो आहे, घाट सेक्शन पूर्ण बायपास करतो. म्हणून आता जवळपास अर्धा-पाऊण घंटा सेव्ह होत असेल पहिल्यापेक्षा. मिसिंग लिंकवर बरेच वर्षापासून काम चालू होतं. फायनली झाला तो पब्लिकसाठी ओपन. 4 लेन इकडून आहेत, 4 लेन तिकडून पण आहेत. वाशी 28 जे वाशीला जातात ना, ते सरळ जातात. आणि समोर आता पनवेल एक्झिट आहे, जो रस्ता तो अटल टनलकडे. तिथून मग सरळ CST शिवडी नावा अटल सेतू मार्गे. नवी मुंबई विमानतळ, चंदीगड 2 ट्रेन आहेत इकडून पण चालली आहे. 13 किलोमीटर आहे. JNPT 23 किलोमीटर. सगळे कंटेनर इकडे, सगळे कंटेनर या रस्त्याने. सगळे कंटेनर दिसत आहे जे चालले JNPT बंदरावर, मग तिथून विदेशामध्ये.
अटल सेतूवाला टोल आला. कारसाठी 250 रुपये, बापरे. 375 रिटर्न. मोठ्या बसेससाठी 400, 1000, 1200, बापरे. तो 250, हा 250 एक साईडचं आहे. जाणं येणं बघा किती होते मग, 1000 रुपये. तर EVला हा खर्च काहीच नाही आहे. इथं पण EVला टोल फ्री आहे. हा बहुतेक उरणचा भाग असेल. पुलावर मित्रांनो थांबायला अलाउड नाही आहे. तर हेवी फाईन लागतो. जागोजागी इथे कॅमेरे लावले ते बघा. 3 एक्झिट आहेत का? आपलं कुलाबा एक्झिट होऊन जायचं. कुलाबा एक्झिट. अच्छा. CST आणि कुलाबा एक्झिट. वडाळा म्हणजे दादरला. मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. 13 किलोमीटर. आता आम्ही इकडून एक्झिट घेतला आहे. तर आता वाजलेत 9:30 होत आले जवळपास 2.5 घंट्यात पोचलो मी आता मेन मुंबईत. गृह मुंबई महानगरपालिका. बिल्डिंग बघ किती जुनी आहे मित्रांनो, ब्रिटिश कालीन वाटते. तर इथं आहे ना मुंबई पोर्टचं पार्किंग आहे. मित्रांनो आलो जवळ मी, पोचलो. आता मला समुद्र दिसत आहे. आपण जेव्हा म्हणतो मुंबई 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 बघितली पण मुंबई ॲक्च्युली हे आहे, तो दादरपासून पुढचा भाग जो आहे ना. तर पोचलो मित्रांनो मरीन ड्राईव्हवरती. आता क्रॉस करायचं आहे मला. चलो 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 चलो. सिग्नलच्या आधी थांबलेत लोक. शिस्त पाळतात इकडे थोडी. जागोजाग कॅमेरे लावलेत. चलो चलो चलो. समुद्र तर एकदम 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 गढूळ आहे. तर आलो आपण स्वप्नांची नगरी मुंबई. गेट ऑफ इंडिया त्या तिकडे. बऱ्याच वर्षानंतर मी या मरीन ड्राईव्हवरती आलो. मी लहान होतो तेव्हा आलो होतो 10वीत असताना. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. आता मी चाललो पैदल बघतो आता तिकडे रस्ता आहे का गेट ऑफ इंडिया जायला. लांब आहे, 2-2.5 किलोमीटर आहे गेट ऑफ इंडिया. या रस्त्याने सगळे कबूतरच आहेत जोडप्यात. छान वाटते. शेवटी मुंबई आपली हक्काची मुंबई आहे. जरी इथं बाहेरून खूप लोक आले तरी मुंबईमध्ये तुम्हाला अशी कधी फिलिंग येणार नाही की मुंबई आपली म्हणजे मुंबई आपल्यापासून वेगळी आहे म्हणून. डबल डेकर बस आहे मित्रांनो, डबल डेकर. शिवसेनेचं कार्यालय दिसते. हे बाळासाहेब भवन म्हणून आहे. एकनाथजी शिंदे यांचं ऑफिस आहे वाटतं. बहुतेक सुवर्णगड म्हणून आहे. हो वाव, लंबोर्गिनी येते वाटते. लंबोर्गिनी. मुंबईमध्ये खूप श्रीमंत लोक राहतात, करोडपती. ते या साऊथ मुंबईमध्ये लाईनमध्ये ना बहुतेक सगळ्यांचे जे मंत्री संत्री आहेत ना त्यांचे बंगले दिसतात. हे स्टेट बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर केवढं मोठं आहे. NCPचं दिसते भवन, राष्ट्रपती भवन, अजितदादा पवार यांचं. सगळे पॉलिटिकल लोकांचे बंगले आहेत हे एका लाईनमध्ये. खूप हाय एरिया हा. आता पोचलो मी मंत्रालयाजवळ. मंत्रालय
हे मंत्रालय. कबूतर खूप आहे इकडं. पैदल पैदल तुम्ही बरीच मुंबई फिरू शकता. आता जवळपास मी 5-6 किलोमीटर चाललो असेल आतापर्यंत. झवेरी मार्केटमधून मी पैदल मरीन लाईन्स, मग मरीन ड्राईव्ह आणि मग हे मंत्रालय वगैरे इकडून आलो आहे. आता चाललो आहे कुठं माहिती आहे का, ते हॉटेल ऑलिम्पिया आहे. तिथं जेवण खूप चांगलं मिळते नॉनव्हेजमध्ये स्पेशली. तर तिथं बघायला चाललो आहे चालू आहे की नाही ते आता हॉटेल. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जय महाराष्ट्र. 1926 साली जन्म झाला होता बाळासाहेब यांचा आणि 2012 साली त्यांना स्वर्गवास झाला. चला आपल्याकडे जायचं आहे गेट ऑफ इंडियाच्या इकडे. तर ह्याच चौकात आहे ना, इथं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे. त्याच चौकामध्ये हे म्युझियम आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. सकाळी 10:15 ते संध्याकाळी 6 याची वेळ आहे. INS विक्रांतचं मॉडेल आहे हे बघा. चला आता क्रॉस करू सिग्नल. तर पर्यटक याच एरियात येतात जास्त फिरायला. इथून तुम्हाला मुंबई दर्शन बसेससुद्धा अवेलेबल असतात. टायमिंग मला माहीत नाही, सकाळी असतात वाटतं, ते सकाळी निघतात आणि दुपारी सोडतात. हे मुंबई दर्शनमध्ये काय काय कवर होते बघा, बरेचसे पॉईंट आहेत त्याच्यात. चला आता आपण जाऊ गेट ऑफ इंडिया बघू. हे हॉटेल ताज आहे ओल्ड आणि हॉटेल ताज न्यू. हां, तर जेव्हा राणी व्हिक्टोरिया आली होती इंडियामध्ये फर्स्ट टाईम, तिच्यासाठी बांधलं होतं गेट ऑफ इंडिया. रतन टाटा यांचे वडील जमशेदजी टाटा यांनी हे चालू केलं होतं हॉटेल ताज. आज वीकेंड आहे ना, तर बरीच गर्दी आहे. मित्रांनो, तुम्हाला मी एका दिवसामध्ये बरंच काही दाखवलं आता मुंबईमधले मेन पॉईंट. हा बघा टास्क करतोय, कधी रील काढते. तर आता हॉटेल ऑलिम्पियामध्ये जाऊ आपण जेवण करायला. ताजमहलच्या बॅकसाईड आहे मी सध्या. तर मित्रांनो, शेवटी दिसलं मला हॉटेल ऑलिम्पिया. एक्झॅक्ट लिओपोल्ड कॅफेच्या अपोजिट आहे आणि हे खूप जुनं हॉटेल आहे. 100 वर्ष झाले असतील या हॉटेलला. तर मित्रांनो, मी मटण ऑर्डर केलं. मटणच आहे इथं, म्हणजे बकऱ्याचंच मटण आहे. मी विचारून घेतलं आधी. मटन मसाला फ्राय स्पायसीमध्ये केलं. इथं भरपूर आयटम आहे, ते भेजा फ्राय इथं मला काही आवडत नाही. बिर्याणी वगैरे, बिर्याणी पण फेमस आहे इथली. बिर्याणीचे रेट बघा कसे. नो बीफ नो ब्रांच, एकच ब्रांच आहे आणि 1918 सालापासून, म्हणजे जवळपास 108 वर्ष झाली यांना. तर मित्रांनो, टेस्ट भारी आहे. म्हणजे मी आता हे सेकंड टाईम जेवत आहे इथे. माझा मित्र इथे घेऊन आला होता मला घरून म्हणून. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मुंबईला आलं तुम्ही गेट ऑफ इंडियाला, तर गेट ऑफ इंडियापासून जवळच आहे, हार्डली
400-500 मीटर आणि एवढ्या एरियामध्ये हेच हॉटेल चांगलं आहे जे रिजनेबल रेटमध्ये आहे. झालं माझं आणि आता मी बसलो बेस्टमध्ये जातो आहे CST स्टेशनला. तिथून मग मी लोकल पकडेल. पोचलो मी CST स्टेशनला. 125 नंबरची बस होती त्या गेट ऑफ इंडियापासून. या स्टेशनचं पहिले नाव व्हिक्टोरिया टर्मिनलच होतं. व्हिक्टोरिया टर्मिनल नंतर मग महाराष्ट्र सरकारनं याचं नाव चेंज केलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. इंग्रजांच्या काळातली बिल्डिंग आहे ही, अजून जच्या तशीच आहे. 3 वाजत आले बापरे. बाप आतुरले भारी आहे. CST तिकीट काढलं मी ट्रेनचं भायखळाचं. आता मला बघावं लागेल ट्रेन कुठून लागते. आता मला सवय नाही राहिली. मी पहिले होतो मुंबईला तेव्हा मी ट्रेननं खूप प्रवास करायचो लोकलने. आता हे विसरलो मी. स्लो, अच्छा ही स्लो. बरंच मोठं आहे स्टेशन. हे लोकलचं स्टेशन आहे आणि ट्रेनचं स्टेशन तिकडून आहे वाटतं. तर सगळ्यांचं डेड एंड आहे इथे. लास्ट स्टॉप. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बरंच काही दाखवलं. एका दिवसात मी पण खूप फिरलो. जवळपास 7 ते 8 किलोमीटर मी चाललो आज. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी केलेली जीवाची मुंबई कशी वाटली नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला, मी हा व्हिडिओ इथं संपवतो. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.